काल रिनीट 2026चा पेपर झालाय आणि आज आपण चर्चा करणार आहोत पेपरचा डिफिकल्टी लेवल कसा होता आणि पेपर ज्या पद्धतीने तुम्हाला विचारला गेला होता त्यानुसार महाराष्ट्र स्टेटमध्ये गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजचा कॅटेगरी वाईज एक्सपेक्टेड कट ऑफ किती असणार आहे, त्याचबरोबर किती ऑल इंडिया रँक जर तुमचा येत असेल तर तुम्हाला 100% एमबीबीएस मध्ये कोणतं ना कोणतं गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज यावर्षी अलॉटमेंट होऊन जाईल। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवणे, जो काय एक्सपेक्टेड कट ऑफ आपण या ठिकाणी शेअर करत आहोत ना, तर 2025 चे जे काय सीट मॅट्रिक्स होतं त्या ठिकाणी जेवढ्या काय सीट होत्या त्या सीटला कॅल्क्युलेट करून आणि या वर्षी विद्यार्थ्यांना जसा पेपर गेलाय त्या पेपरच्या कंडिशन नुसार हा एक्सपेक्टेड कट ऑफ मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे। जर तुमचा एवढा नीट स्कोर येत असेल किंवा एवढा जर तुमचा ऑल इंडिया रँक येत असेल तर तुम्हाला या ठिकाणी सीट अलॉटमेंट होण्याचा चान्स आहे। पण जर बाय चान्स सीट इन्क्रीज झाल्या किंवा मग मॅक्झिमम मुलं जर बाहेर राज्यातील असतील जास्त रँक वाले तर त्या कंडिशन मध्ये हा कट ऑफ मी जेवढा शेअर करतो त्याच्यापेक्षा 10 किंवा 20 मार्कांना कमी पण जाऊ शकतो किंवा मॅक्झिमम मुलं जर आपल्या कॅटेगरी मधले आपल्या स्टेट मधले असतील जास्त रँक वाले तर त्या कंडिशन मध्ये हा कट ऑफ थोडा वरती पण क्लोज होऊ शकतो। त्याच्यामुळे तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवणी, हे फक्त एक्सपेक्टेड कट ऑफचे अनालिसिस आहे। बाकी तुम्ही जर नीट एक्झाम दिली असेल आणि तुम्ही जर क्वालिफाय केली असेल तर तुम्ही काउन्सिलिंग मध्ये 100% एंट्री करा, जेणेकरून की तुमचं कुठल्याही प्रकारे वार्षिक नुकसान होणार नाहीये। जर आता आपण पेपरचा विचार केला तर जो आपला रिनीट 2026चा पेपर झाला होता, फिजिक्सचा जर आपण विचार केला तर फिजिक्स खूप जास्त कठीण आपल्याला बघायला भेटलं होतं आणि केमिस्ट्री जर बघितली तर 2025 सारखी होती, पण 2025च्या तुलनेत कमीत कमी 6 ते 10 क्वेश्चन थोडे डिफिकल्ट लेवलचे होते। त्याच्यामुळे केमिस्ट्री पण आपण 2025 पेक्षा इथं डिफिकल्ट समजतोय। आता बायोलॉजीचा विचार केला तर बायोलॉजी थोडे इझी होतं, पण थोडे लॉंग क्वेश्चन पण आपल्याला बघायला भेटले होते। पण 2025च्या कट ऑफ पेक्षा थोडासाच कट ऑफ आपल्या या ठिकाणी कमी आपल्याला दिसायला येऊन जाईल। त्याचं मेन रिझन असं आहे की फिजिक्स थोडं टफ होतं आणि केमिस्ट्रीचे 6 ते 7 क्वेश्चन जे आहेत ते एकदम 2025 पेक्षा जास्त डिफिकल्ट लेवलचे होते। आता ओव्हरऑल पेपर जर आपण बघितला तर आपल्याला माहिती की पेपर एकदम कठीण होता, कारण अगोदर पेपर झालता तो पेपर लीक झालता आणि रिनीट झालती, त्याच्यामुळे एनटीए वाले पेपर डिफिकल्टच काढणार आहे हे आपल्याला आधीपासूनच माहिती होतं। आता 2025 सारखाच कट ऑफ राहणार आहे आपला, पण केमिस्ट्री थोडा हार्ड होतं म्हणून कट ऑफ थोडासा कमी जाऊ शकतो। तर आता मी जे माझ्या पद्धतीने कॅल्क्युलेशन केले त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया। सगळ्यात अगोदर जर आपण कॅटेगरी नुसार बघितलं तर एससी कॅटेगरी मधून तुमचा ऑल इंडिया रँक 1,74,550 एवढा येत असेल तर तुम्हाला शुअर सीट अलॉटमेंटचा चान्स लागू शकतो। पण लक्षात ठेवा, यापेक्षा कमी जरी तुमचा रँक येत असेल किंवा मी जेवढा नीट स्कोर शेअर करतो त्यापेक्षा कमी असेल किंवा थोडा जास्त असेल तरी तुम्हाला या ठिकाणी सीट अलॉटमेंट होऊन जाऊ शकतं। त्याच्यामुळे तुम्ही क्वालिफाय असाल तर काउन्सिलिंग मध्ये 100% पार्टिसिपेट करा। जर आता आपण स्कोर बघितला तर 410 ते 420च्या दरम्यान जो आहे तो आमचा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे। प्लस मायनस तुम्ही 10 मार्क या ठिकाणी घेऊन चलू शकतात। आता एसटी कॅटेगरीचा विचार केला तर 3,74,074 एवढा ऑल इंडिया रँक, 320 ते 330 हा आपला सेफ नीट स्कोर असणार आहे अलॉटमेंटसाठी। पीजे कॅटेगरीचा जर विचार केला तर 90,519 ऑल इंडिया रँक, 460 ते 470 एवढा तुम्ही एक्सपेक्टेड कट ऑफ घेऊन चलू शकता। एनटीबी कॅटेगरीचा जर आपण विचार करतोय 1,28,757 ऑल इंडिया रँक, 440 ते 450 हा आमचा एक्सपेक्टेड कट ऑफ असणार आहे। एनटीसी कॅटेगरी मधून जवळपास 56,484 ऑल इंडिया रँक, 490 ते 500 एक्सपेक्टेड कट ऑफ असणार आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजसाठी। एनटीडी कॅटेगरी मधून 50,765 ऑल इंडिया रँक आला तर तुम्हाला सीट अलॉटमेंट होऊ शकते। 495 ते 505 हा आपला एक्सपेक्टेड कट ऑफ असणार आहे। 2026 साठी ओबीसी कॅटेगरी मधून 48,407 ऑल इंडिया रँक, 495 ते 505 हा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे जीएमसीचा। एसीबीसी कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर 67,883 ऑल इंडिया रँक, 480 ते 490 मार्क हा आपला एक्सपेक्टेड कट ऑफ आहे। ईडब्ल्यूएस मधून जर आपण बघितलं तर 70,256 एवढा ऑल इंडिया रँक, 480 ते 490 एक्सपेक्टेड कट ऑफ असणार आहे। ओपन कॅटेगरी मधून 47,806 ऑल इंडिया रँक, 500 ते 510 या ठिकाणी आपण एक्सपेक्टेड कट ऑफ घेऊन चलू शकतात 2026 साठी। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी एक अनाउन्समेंट केलं होतं की जर एखादा विद्यार्थी कॅटेगरी मधून काउन्सिलिंग करतोय तर त्या मुलाला 2026 मध्ये कुठल्याही प्रकारे ओपन कॅटेगरीची सीट अलॉटमेंट केली जाणार नाहीये। आणि जर हा रूल लागू झाला काउन्सिलिंग मध्ये आणि जर कॅटेगरीच्या मुलांना किती पण चांगला स्कोर असला तरी ओपन कॅटेगरी मधून जर सीट अलॉटमेंट होत नसेल तर त्या कंडिशन मध्ये हा ओपनचा कट ऑफ जो आहे ना तो तुम्हाला अजून पण कमी बघायला मिळू शकतो। ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे। तर ओव्हरऑल तो जर रूल ऍड झाला तर कट ऑफ ओपन कॅटेगरीचा खूप जास्त चेंज होऊ शकतो, हे तुम्हाला लक्षात ठेवणं आहे। आणि कॅटेगरीचा कट ऑफ जो आहे तो हाय जाऊ शकतो, कारण तुम्ही ऑब्झर्वेशन केलं असेल 2025च्या 2024च्या अलॉटमेंट लिस्टला प्रत्येक कॉलेजमध्ये रिझर्व्ह कॅटेगरीची मुलं ओपन कॅटेगरीच्या 1-2 जागा कन्फर्म घेतात। पण जर मुख्यमंत्र्यांनी जे अनाउन्समेंट केलं तर त्यानुसार जर समजा काउन्सिलिंग झाली तर त्या कंडिशन मध्ये ते मुलं ओपन कॅटेगरीची सीट घेऊ शकणार नाहीये। त्याच्यामुळे ओपन कॅटेगरीच्या मुलांचा कट ऑफ कमी जाणार आहे आणि ते मुलं त्यांच्याच कॅटेगरीची जागा घेतील म्हणून त्यांच्या कॅटेगरीचा कट ऑफ थोडा वरती पण क्लोज होऊ
करू शकतो. तुम्हाला हे थोडं लक्षात ठेवणं आहे. आता जर आपण बाकीच्या रिझर्वेशन मधून डिफेन्स वनचा विचार केला तर जवळपास 1,03,994 ऑल इंडिया रँक, 450 ते 460 तुम्ही एक्सपेक्टेड घेऊन चालू शकतात. परत सांगतो, डिफेन्सच्या मुलांना त्यांचा जो काय एसएमएल लिस्ट मध्ये डिफेन्सचा रँक येईल आणि जेवढ्या काय सीट मॅट्रिक्स मध्ये डिफेन्सच्या जागा असतील ना त्यानुसार अलॉटमेंट केलं जातं. त्याच्यामुळे हा कट ऑफ तुमच्या काहीही कामाचा नाहीये. जर ह्या वर्षी डिफेन्सचे मुलं जेवढे सीट आहेत तेवढे असतील आणि त्यांचा स्कोर जर 350 असेल तर 350 पण क्लोज होऊ शकतो. त्याच्यामुळे ऑदर रिझर्वेशनचा कट ऑफ काढणं थोडं कठीण जातं. एसएमएल लिस्ट मध्ये तुमचा डिफेन्स मधून किती रँक आहे किंवा ऑदर रिझर्वेशन मधून किती रँक आहे आणि त्या रिझर्वेशनच्या किती जागा यानुसार तुम्हाला सीट अलॉटमेंट होतं. त्याच्यामुळे ज्यावेळेस तुम्ही काउन्सिलिंगचा फॉर्म भरणार आहे, एसएमएल लिस्ट येते, त्याच वेळेस तुम्हाला शुअर आयडिया मिळून जाईल की तुम्हाला अलॉटमेंट होणार आहे की नाही होणार आहे. आणि हे सर्वच कॅटेगरीसाठी रूल लागू होतो. त्याच्यामुळे हा कट ऑफ फक्त तुम्हाला एक्सपेक्टेड कट ऑफ घेऊन चालणार आहे. आणि जर तुम्ही याच्यापेक्षा कमी स्कोरवर असताल किंवा रँकवर असताल तर त्या कंडिशन मध्ये तुम्ही 2027 एक्झामची प्रिपरेशन करू शकता. म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. डिफेन्स 2 चा जर आपण विचार केला तर 1,05,213 ऑल इंडिया रँक, 450 ते 460 तुम्ही एक्सपेक्टेड कट ऑफ घेऊन चालू शकतात. डिफेन्स 3 जवळपास या ठिकाणी 1,18,425 ऑल इंडिया रँक, 440 ते 450 नीट स्कोर तुम्ही कन्सिडर करू शकतात. फिजिकल हँडिकॅप मधून तुम्हाला ऑल इंडिया रँक कितीही असेल तरी चालतं. फक्त तुम्ही नीट एक्झाम जर क्वालिफाय असाल तर तुम्हाला फिजिकल हँडिकॅप मधून एक गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज मिळू शकतं आणि बऱ्यापैकी चांगलं गव्हर्नमेंट कॉलेज या ठिकाणी तुम्हाला 100% अलॉटमेंट होऊ शकतं. महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर मधून 52,082 ऑल इंडिया रँक, तसंच 490 ते 500 तुम्ही एवढा जो आहे तो गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजचा एक्सपेक्टेड कट ऑफ घेऊन चालू शकतात. मी हा गव्हर्नमेंट कॉलेजचा शेअर केला आहे. 1-2 तासामध्ये मी तुम्हाला प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजचा कॅटेगरी वाईज एक्सपेक्टेड कट ऑफ किती जाणार आहे त्याची पण माहिती शेअर करेल. आणि येणाऱ्या काळामध्ये बीडीएस, बीएमएस, बीएचएमएस, बीपीटीएसचा पण गव्हर्नमेंट प्रायव्हेट कॉलेजचा एक्सपेक्टेड कट ऑफ नक्की शेअर करेल. तुम्हाला जर असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ हवे असतील किंवा काउन्सिलिंग प्रक्रिया कशी चालते, रूल काय आहेत, कॉलेजनुसार जर इन्फॉर्मेशन हवी असेल, तुम्ही डीपीटी मेडिकल कन्सल्टन्सी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जोडून राहा. जेणेकरून फ्युचरमध्ये आम्ही कोणताही व्हिडिओ शेअर करू तुम्हाला मिळून जाईल आणि तुम्हाला काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये खूप सारी हेल्प होऊन जाईल. त्याचबरोबर तुम्हाला जर पेड काउन्सिलिंग डीपीटी मेडिकल कन्सल्टन्सी थ्रू करायचे असेल तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज टाका. आम्ही तुम्हाला पेड काउन्सिलिंग बद्दल सविस्तर माहिती शेअर करू. त्याचबरोबर तुम्हाला मोफत मार्गदर्शन पण त्या ठिकाणी नक्की करू.